आपण मी मंचावर आमंत्रित करतोय। साथीवर साहेब आपणास विनंती, आपण मंचावर यायचे। आलेल्या सर्व मान्यवरांचं नाट्य मंडळाच्या वतीनं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी आपल्या गावातील भूषण पवन बाबासाहेब गिरी याचं नुकतंच मागच्या आठवड्यामध्ये पोलीस मध्ये निवड झालेली आहे। या ठिकाणी पवनचा सत्कार होता। मी पवनला अशी विनंती करतो, या ठिकाणी त्याने स्टेजवर यायचं आहे। छोटेखानी सत्कार या ठिकाणी नाट्य मंडळाच्या वतीने घ्यायचा आहे। पवन गिरी या ठिकाणी स्वागत करायचं आहे। सर्व ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी त्याचं स्वागत करतोय आपण।
परिचय होणार आहे. तर रवी हे जो बेवडा माणूस आहे त्याचं नाव आहे आणि अण्णा जे नाव आहे ते पुढाऱ्याचं नाव आहे. तर रवी आणि अण्णा या पात्राच्या भूमिकेत येत आहेत ऋषी आणि आकाश. रडू नको बेवड्या तुला 90 पाजतो, रडू नको बेवड्या तुला 90 पाजतो, 90 पाजतो तुला चकना मी देतो, 90 पाजतो थोडा चकना मी देतो. काय रवी सामान फवारणीला अण्णा मी काय म्हणतो एक 50 मी आता टपकन मारून 50. अरे तुमच्या आशा वागल्या ना लोक एमपीच लेबर आणून राहिले आणि आपल्याकडे लोकांना उगाच नाही म्हणत कामाची गरज नाही राहिली. अण्णा तुम्ही काय वाटलं काय सोडून राहिले बरं 11 वाजेला तर 4 डोशी दिली ती गावात याच्या गुंजा अफी त्याच्या गुंजा अफी त्याच्या गुंजा अफी आणि वरून म्हणते शाद्या परवडत नाही काय समज. भूमिकेत येत आहे दीपक आणि आदित्य. عندي خوش فصوة يا اخي تفوز والله خوش رقصة يا اخي دوس دوس عندي خوش فصوة يا اخي تفوز والله خوش رقصة عندي لك رقصة قوية يا الحبيب اسمها صبوحة خطبها نصيب. आवाज चांगली पाहिजे नॅचरल महत्वाचे काढतो मोमेंट नॅचरल मध्ये काढो. आवर रे प्लेन लाईट मध्ये काढो. प्लेन लाईट मध्ये काढो. हे बघा मुलांनो आज आपण कविता शिकणार आहोत तर लक्षपूर्वक ऐका. हा उठ मला जागा हो अज्ञानरूपी अंधाराचा तू प्रकाश हो. हा सर शाळेला सोडून गेम शाळेत पण गेम खेळता का तुमच्यावर करता तुमच्यामुळे मेला मी गावाचं चालू आहे मा. तुमच्या अशा वागण्यामुळे शिक्षक पेशा बदनाम आहे कायचं बदनाम आहे वा तुमच्या वर्गावर. हा हे ते डोळ्यावर चमकवू नका रे. ते लेझर डोळ्यावरती चमकवू नका कोणीच बंद ठेवा. असे हे 2 प्रकारचे वेगवेगळे शिक्षक. एक खूप हुशार आणि एक असा गेम खेळणारा. आता या शिक्षकांच्याच बरोबर बघूया पालक आणि विद्यार्थी कसे आहेत. तर पालक आणि विद्यार्थ्यांच्या भूमिकेत येत आहे रोहित, ऋषिकेश, अश्वत्य आणि टकू चंदेल. देखो देखो क्या वो पेड़ है चादर ओढ़े या खड़ा कोई बारिश है या आसमान ने छोड़ दिए हैं नल खुले कहीं. हम जैसे देखे ये जहां है वैसा ही जैसी नजर अपनी खुल के सोचे आओ जरा फैलाओ रंग है बिखराओ चलो 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 नए ख्वाब बुन ले. लगेच चहावाल्याच्या भूमिकेत येत आहे कल्पेश. चहा आहे ना चहावाला पुढं राहिलं काय माहित हॉटेल सोडून पुढं पळत.
स्पेशल स्पेशल दरवळ केशर लागीर भन्नाट ग्वाडीन या मग एकच्या पास करा समजू भाऊ एवढंच का मग आता ये ना मोबाईल या मग चहा इथं लावून देतो या मग चहा लई कडक चहा आहे हो काय गडबड आहे समजू काही नाही जरा शाळातून जाऊन येतो त्या मास्तरानं माझ्या पोराला मारलो अरे तो पोरग आणि त्याचे मित्र लाख गडपोर आहे आता ऐकत नसेल म्हणून हाणला असं ना त्यात काहीतरी एवढं हाताला जाऊन ढुंगाला पुढे ढुंगाला पुढे सर आणत होते त्यात काहीतरी एवढं न गेला तुम्ही काय म्हणणार तू माझ्या म्हाताऱ्याला काय 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 म्हणलो मी माझ्या म्हाताऱ्याच माग नाही काड्या करायच नाही केटली खाली आणीन तुला दादू तू थांब माझ्या तू आप यार तो मेरे मित्र पिच कोडी करी ना म्हणून जरा केस पण काढून काय कस काय गावा नवसं एका चढ एक ते आपले पालक विद्यार्थी आणि मास्तर लोक आता या नाटकामध्ये काही राजकारणी आहेत आणि त्यांचे कार्यकर्ते तर राजकारणी आणि कार्यकर्त्याच्या भूमिकेत सर्वप्रथम आता येत आहेत गौरव राम रे आणि बस किरण. रे भाई बस खाली लवकर. स्टाईल त्याची दमदार आजूबाजूला खासदार रमदार स्टाईल त्याची दमदार आजूबाजूला खासदार रमदार यानं झाली दुनिया सारी आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी लाडक्या बा गावावर ताबा लाडक्या बा गावावर ताबा मशहूर महाराज शिक्का आबाचा विजय पक्का मशहूर महाराज शिक्का आबाचा विजय पक्का आपला मत म्हशीला आपला मत विकासाला आपलं मत म्हशीला आपलं मत विकासाला लाडक्या बा गावावर ताबा बोलू का लाडक्या बा गावावर ताबा हो झालं आपलं मत म्हशीला आपलं मत विकासाला मला नाही खेळायचं तर लाडक्या बा गावावर ताबा आता ज्या पद्धतीनं राजकारण विजयी होणार निवडून येणार होऊ द्या किती काय आता विजयी होणार निवडून येणार होऊ द्या किती काय यंदा गुलाल आपलाच हाय आता धुराळ आपलाच हाय यंदा गुलाल आपलाच हाय आता धुराळ आपलाच हाय तर राम राम मंडळी तुम्हाला माहितीच आहे की यंदा आमची मैसुबी म्हणून ये बाबा कुणा आणरोली गण घरी आणि तीन मला अरे म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं मा म्हणणं होतं का यंदा निवडणुकीत आमच्या सौब आहे त्यांची निशाणी म्हैस आहे तर लक्ष राहू द्या मंडळी अरे येऊन येऊन येणार कोण अण्णाशिवाय आहेच कोण अण्णाची निशाणी गणना जो नाही करणार मतदान त्याच्या तर त्याच्या तर नळाला पाणी नाही येईल ना असं म्हणायचं मला. असं बरं आहे बरं तर मंडळी तुम्हाला तर माहितीच आहे मी या पंचवार्षिकला पुन्हा उभा आहे म्हणजेच आमची सौ उभी आहे मंडळी मंडळी भारतात तर ही परंपराच आहे निवडून माणूस जरी आला तरी सर्व कारभार ही बाईच पाहते म्हणून सर्व मतांनी आपल्याला जिंकून देणे काहीच अडचण नाही भाया तो एक कर गेलाच चालेल लाडक्या बा गावावर ताबा लाडक्या
ए, झालं तुमचं काम आता चला माग जमलं का भाऊ मला दम लागत भाऊ बायकोच्या नावाचं गाणं घेऊन माझं जिरलं ना कशात टांगलं तुम्ही मग आमचं होऊन गेलं तेव्हा होऊन गेलं तुमचं पण चक्र आणू झालं एकदा झालं पण काही टाइम नाही अजून बरं ते जाऊ द्या मी आलो याच्यासाठी जाणार होतो मी स्वर्गात पण आता निवडणूक आहे म्हणलं म्हातारचं एक मतदान तेवढंच कामात येऊन मी कोणाला एवढं मतदान करून जातं मग मारुती राया येतो तेव्हा स्वर्गात जागा ठीक असं मला वाटतं पण भरोसा नाही येणार का त्याच आपलं काम हातात येतो ना भावी सरपंच सांगाच्या यंदा तुमच्या शिवाय गावाला पर्यायच नाही कसं आहे ना राम्या यंदा ना चांदच बी वाटूच राहिलो बरं का कसं आहे गावाला बी ना माझ्यासारखं फिरेश शहराची गरज आहे हाय गंज काळाचे पण पर्याय त्याच्या शिवाय बी नाही राहिले आता मी काय म्हणून राहिलो तुमच्या शिवाय गावाला वालीच नाही कोणी फरक काय हा संतू भाऊ आणा एक चहा गावाला काही चालतं एकच द्या एक गिरी कमा घालला द्या बस झाली वार द्या अर्धी मी म्हणलो तुम्ही वन साइड किंग आहे वन साइड किंग अरे सोपं राहिलं निवडणूक लढणं 10-12 लाख नुसते वाटायला जागा त्या हे जेव्हा खावायचं ते वेगळेच राहते आणखीन लोक हाटलीवर गेले होते साधे जेवायचे का रस नाही म्हणते लोक उक्क आणते नुसते 10-12 लाखाचा काय विषय चालू इथं तू का मला काय कमी समजतो का अरे गावात पहिली बुंदीची पंगत आम्ही द्यायला पाहिजे बाबा तो जळतो मायवर मला टाकायची गावातली हॉटेल मग बसन त्याचा चहाचा धंदा आता तुम्हाला सांगितलं ज्या तुमची धरून मनी काय करू सांगा मी अहरजी की बसा राऊजी तुम्हा बघून डावा डोळा झाकला तुम्हा बघून डावा डोळा झाकला पडदा लाजता पडदा लाजता पडदा लाजता लाजता टेकला पडदा लाजता लाजता टेकला पडदा लाजता लाजता टेकला
ती गुलछडी तुम्हा साथी नटून नाच राहीन खडी तुम्हा साथी नटून नाच राहीन खडी अशी रोखा नजर त्यात भरलं जहर त्यात भरलं जहर अशी रोखा नजर त्यात भरलं जहर गोटे घेऊन जोयो माझा झिंगला घोटे घेऊन जोयो माझा झिंगला पडदाला तसा पडदाला तसा पडदाला तसाला तसा टेकला पडदाला तसाला तसा टेकला पडदाला तसाला तसा टेकला रूप रंगाच्या महाले सुख माझा रंगला काळजाच्या झुंबराला दुःख माझं तांगल नको परवाता माझं जीन लुटा माझं जीन लुटा नको परवाता माझं जीन लुटा असा जुगार उलटा मी हो मांडला असा जुगार उलटा मी हो मांडला पडदाला जसा पडदाला जसा पडदाला जसाला जसा टेकला पडदाला जसाला पडदाला जसाला जसा टेकला रोज बुरखा नवा रोज बुरखा नवा रोज नवी मजा तुम्ही गुन्हा करा मी हो भोगीन सजा तुम्ही गुन्हा करा मी हो भोगीन सजा तुमची ओळख करीन तुमची ओळख करीन होय तुमची भी ओळख धरीन तुमची ओळख करीन बाकी चुकती करीन समधी बाकी चुकती करीन तुमची ओळख करीन बाकी चुकती करीन ध्यास तुमचा मनाला पाहुणा लागला ध्यास तुमचा मनाला पाहुणा लागला पडदाला जसा पडदाला जसा पडदाला जसाला जसा टेकला पडदाला जसाला जसा टेकला पडदाला जसाला जसा टेकला या राऊजी बसा भाऊजी या राऊजी तुम्ही बसा भाऊजी कशी मी राखो तुमची महरजी बसा राऊजी के बसा भाऊजी के बसा राऊजी श्री किशोर पाटील नरोडे कांदा व्यापारी लासूर स्टेशन यांच्यातर्फे 1100 रुपये श्री कल्याण पाटील नरोडे ग्रामपंचायत सदस्य तथा माजी सदस्य विविध कार्यकारी सोसायटी सिल्लेगाव यांच्यातर्फे 501 रुपया श्री विजय रावते तालुका सरचिटणीस ग्रामसेवक संघटना तालुका गंगापूर यांच्यातर्फे 501 रुपया श्री अंकुश रावते सर तालुका अध्यक्ष शिक्षक सेना तालुका गंगापूर यांच्यातर्फे 501 रुपया
श्री सुरेश पाटील नरोडे शिवसेना शाखा प्रमुख शिल्लेगाव यांच्यातर्फे 101 रुपया. श्री पोपट पाटील नरोडे माजी सरपंच तथा चेअरमन विविध कार्यकारी सोसायटी शिल्लेगाव यांच्यातर्फे 201 रुपया. श्री के डी पवार सर PM श्री जिल्हा परिषद शाळा लासूरगाव यांच्यातर्फे 201 रुपया. श्री मच्छिंद्र बडोगे अण्णा सर केंद्रीय मुख्याध्यापक केंद्रीय प्राथमिक शाळा शिल्लेगाव यांच्यातर्फे 501 रुपया. आरवी मंगेश गव्हाणे त्याला तो रव्या कोणी इकडे गेला बरं दिसना नाही अंधारा गोंधळाचा पिचकरी मारायला संडे म्हणला तसंच होतं काय गण अरे उजेडात बसेल तू तर या इकडे बस पुढे जाऊ ना पाहायला मिळेल चांगला आणखी पुढे जाऊन बस ना. अण्णा बोल ना. जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र. काय म्हणते बोला ना खायला बोलेल मला. अरे पवार आहे का तो हात मारणार आहे का खायला बोलले सकाळी तर 50 घेऊन गेला एकदा. आणि आज्यावर जायचं नाही बरं मग नीट येते घेऊन टाका तुम्ही काय ते काय म्हणणं मला असं आणि पवारनी मारायची नाही मग आपल्याला. बर पाहुणे आणि उचला टाकी चला. उचला तुला आणेल का आलाय मग मला टाकी उचला लवर आल तू तर पट्ट्या उचलून पट्ट्या ते टाकी राहू द्या. आपलं मुद्दे जर राहून गेलं ना मुद्दे जर राहिलं तो सोडलं का सोडलं जाऊ द्या का बरं मी काय म्हणतो हे घ्या हे पाक काय म्हणणं याचं हा काय म्हणणं पहा याचं तिचं तुलाच माहिती तो आज खिशात होती ती. बट्टे जाऊ द्या तिथं किंमत पहा बरं किती आहे. किंमत ती आहे 110 रुपये. अरे अन्न एक खाली करते कधी कधी आपण त्याला बोलणार काय बऱ्या अरे लिहिल तिचे रिवाज बड्डे जाऊ द्या तिथं टॅक्स किती आहे माहिती आहे तुम्हाला. अरे मी पितो का मला कुठून टॅक्स माहित राहील. तिच्या जवळजवळ 40 ते 50 रुपये टॅक्स आहे माहिती आहे तुम्हाला. नाही तर मग मी काय करू टॅक्स येतं. अहो हे पेज वगैरे सवय का आपल्या रक्तातच नाही तर दारू बिरू पिणं. बर पण कसं आहे आम्ही जर हे पिले नाही तर लोकशाही ज्याच्यावर चालते ते म्हणजे टॅक्स. आपण जर पिलो नाही तर हे 40 ते 50 रुपये टॅक्स त्यांच्या झोळीत जाणार नाही आणि या सरकारी कर्मचाऱ्याचा पगारच होणार नाही. आणि ते कोणाच्या पोटावर पाहिजे ना आपल्या रक्तात नाही ते अजिबात. हो काय बोलला बधू पाय कुठे तुमचे पाय पाय थोडे अरे थोडे सारखेच भवरीला चल ते सगळे बन तुम्ही रोज येऊ पाट्टे एकटा उशीना एकटा अहो इथं पावडा येतं येतं दर्शित नाही जमा लावा हात. अहो अन्न ते गोटीन कोण आता गोटान तुम्ही धरा हे गोटाला बेलता घे. बर समोर आलं की नाही सकाळच्या 50चं आहे म्हणून हे काम जमात सगळं जमात एकाच घाललास विषय घाललास. वा मार मग भावरनी अरे पवारनी मक्कत अरे पवारनी मक्कत मारायची मक्कत. आज मकातले किडे मरतील यांच्यातले किडे मारण्याला गरजेचे एकदाचे यांचे किडे ते खरं होतं. हे काय करते माहिती तुम्हाला काय करते भाऊ आपला खबी साईड हॅक करते स्नॅपर बोलते ते तर लवलो म्हणतो डायरेक्ट. देव पाय कसं स्नॅप काढ राहिल देव पाय कसं काढू तो फोटो पाहा मग तुम्ही त्यांच्यातले किडे मारणे गरजेचं आहे यांचे मरणे गरजेचं. तुला मी स्पेशल 90 बाजी तेवढ्यासाठी त्यांच्यातले किडे मारायला पण सध्या आपले मक्कावर मारितो आता. बर भाऊ बोलले विषय गोल पृथ्वी गोल
याच्यानं जना येण्या पिऊन जाते इकडे तिकडं आणि लोक त्याच्या ना ते मग एमपीचं लेबर म्हणून फुकट नाही म्हणत आपल्याकडे कामाची गरज नाही राहिली. अण्णा उलट त्याच्यावर आलं का तुम्ही काय नाका नका सोली द्या हो. अहो 11 वाजे लागतं याच्याकडून 4 डोस त्याच्याकडून 4 डोस त्याच्याकडून डोस तर रोहित कोण डोस सगळ्याकडून 4 डोस देतो तुम्ही डोशी देतो मग 11 वाजेला शेतात जाते का आला तिकडं बांध पोराला आणि म्हणते शेतात पुरवत नाही काय गप्पा देतो ना वगैरे. अरे चायला दारू पिऊन का व्हायना पण एवढं खरं बोलणार रवी तू केलं का मला भिऊ दे पाहून ना वावरात लवकरच निघाला त्याच्या वेळेला. अंगात आलं कसन समनात झालं तुमच्या अंगात आलं कसन समनात झालं मज्जा करूया जरा निकरू जरा मज्जा करूया जरा निकरू जरा पुस्तकातील नव्हे एक संगीत कविता आहे. तर कविता लक्षपूर्वक ऐका हा. उठ मला जागा हो चला 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 अज्ञान रूपी अंधाराचा तू प्रकाश हो. अरे बसा बसा खाली बसा खाली. कुठं चालले तुम्ही? आता तुम्ही तर म्हणले उठ मला बसा खाली. कविता लक्षपूर्वक ऐका फक्त. काय शिकणार रे काय म्हणणे उठ मला जागा हो अज्ञान रूपी अंधाराचा तू प्रकाश हो. अज्ञान रूप या अंधाराचा तुला आज प्रकाश होतोय. या नाजूक पंखांना दे बळ तुझ्या अशिक्षित अडाणी जनतेचा तू रस्ता हो.
या अशिक्षित जनतेचा तुला आज रस्ता व्हायचंय. अन्यायाविरुद्ध लढणारा वीर शिवाजी तू हो. या भरकटलेल्या लेकींसाठी माय सावित्री तू हो. शिवरायांसारखं लढायचंय आणि शिवरायांसारखं लढायचंय आणि या लेकींसाठी तुला आज माय सावित्री सुद्धा व्हायचंय. जगाला व्यवस्था देणारे डॉक्टर आंबेडकर तू हो. जगाला व्यवस्था देणारे डॉक्टर आंबेडकर तू हो. पृथ्वीला अवकाश लावणारे डॉक्टर कलाम तू हो. डॉक्टर कलाम तू हो. डॉक्टर कलाम तू हो. मास्तर थांबा जरा बाहेर या. हा सोमशेठ, लय दिवसामध्ये गेलो तुम्ही शाळेकडे. काय वानगडे? काही नाही, काल तुम्हाला पोराला मारलं म्हणे. अहो काय आला ते तर समजून घ्या. कशाला रडवडा करताय तुम्ही? काय समजून घेऊ? काल मा टकू रडत रडत घरी आला, पार वळवून तर आणलं तुमच्याला. डुंगर वळ अहो तुमचं डोकं वर्गात पोराचं खोडं करतो म्हणून मारलं गेला. मग कोड्या तो नाही करणार तर तुम्ही करणार आहे का? तुम्ही काय सांगा खोडा लवकर. अहो काल तुमच्या डोकूना ते पोरग उत्तर द्यायला उभं राहिलं, त्याच्या घरी कर्कटक ठेवलं. मग कोड्या त्याच्या जागेवर तुम्ही करा. मग ते कर्कटावर ते पोरग बसलं म्हणून मारलं त्याला. नाही तर कशाला मारीन मी? तर त्या पोराला मी बसवत का त्याच्यावर? हे बा नसन जमत घरीच ठेवा, घरीच शिकवा. त्याला कसं पाठवलं? तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. माझ्या घरी 10 एकर वावर आहे. शिकलाच ठिकाण नाही तर घरी बसन. चला घरीच ठेवा. मग कशाला वाटत शाळेमध्ये त्याला? काय गरज त्याला मग शाळेत यायची? आहे एक तर घरी समजून 2 एकर. पा तुम्ही माझ्या गावात आहे, मी काय तुमच्या गावात नाही. तुमचा वार्डाचा अधिकार नाही माझ्यावर. हा पण मग तुम्हाला पण माझ्यावर ओरडण्याचा काय अधिकार आहे? कोण अधिकार देईल तुम्हाला माझ्यावर ओरडण्याचा? काही शिकित तर नाही, नीट तर लाख रुपये पगार घेते तुम्ही. पगार घेतो? कशाबद्दल म्हणतो तुम्ही पगार घेतो? तुम्हाला माहिती कामाला किती कामं राहते? काम करतो तरी काय तुम्ही नाही तर दिवसभर फोन पाहते. हे पहा तुमचा सर. हे काय अरे इथे लोक अरे इथं संसदेमध्ये लोक गेम खेळत त्यांचं काय होत नाही ना. मला काय होणार आहे? अहो मास्तर तुमच्या अशा वागण्यामुळे आपला शिक्षक कशा बदनामी आज कायचं बदनाम आहे? वर नाव नेलं ना वर. हा हो हो जवळ आता. अहो मोबाईल पाहतो म्हणजे तुम्हाला माहिती का मोबाईल मध्ये किती ऑनलाईन कामं राहते. आता हे बा मुलांची माहिती भरायची, त्याच्यानंतर आता कालच आदेश आले आम्हाला ग्रामपंचायतचे आता इलेक्शन लागणार आहे. आता गावावर हिडत बसायचं, जनगणना, नाव दुरुस्ती. तू म्हणते मोबाईल पाहतो आणि त्यातल्या त्यात 15 दिवस झाले तसे आम्हाला काम लावायचे हायस्कूलच्या शाळेत. दररोज मॅपिंग करायचं काम चालू आहे. एकदा गावातले लोक येत नाही, आम्हालाच त्यांच्या मागे हिडावं लागतं. तू म्हणते पगार घेतो? या बा मास्तर तुम्ही करायला तो उपकार नाही करायला. गण पैसे घेऊन तुम्ही लाख पगार घ्यायचे नुसतं माहिती सांगू राहिले. ओरडण्याचा काहीच अधिकार नाही आहे. धमकी कोणाला देता? तुम्हाला धमकी देतोय ना तर पोलिसात काहीच नाही. तुम्हाला धमकी देतो. बघितलं मंडळी, ही अवस्था आहे आमची ग्रामीण शिक्षक लोकांची. उगाच तुम्ही म्हणतात शिक्षक पेशा बदनाम आहे, आम्ही मुलांना मारतो ओरडतो, पण त्याच्यात आमचा काही स्वार्थ नसतो. तुमच्या मुलांना ज्ञान यावं यासाठी आम्ही त्यांना मारत असतो. तुम्ही म्हणता शिक्षक अशा अर्थ असतात तसं असतात, असं काहीच नाहीये. चला पंडित सर, चला. आज आपल्याला शिल्लेगावमध्ये जनगणना आणि नाव दुरुस्तीसाठी जायचंय. बरं बरं, पण लक्षात ठेवा बरं का, हे शिल्लेगावचे लोक आहे ना लई नम्री आहे, त्याच्यामुळे लक्ष बरोबर जरा.
तुम्ही गावात नवीन रुजू व्हायले म्हणून सांगतो मी. अहो माताड सर तुम्ही लय लोड घेऊ सांगा त्या कामाचा. आम्हाला आहे ना गावाची सवय. तुम्ही फक्त सांगा कोणाला काय विचारत आहे म्हणून. तिथं गेलो त्यांना फक्त एवढं विचारायचं, तुमचं नाव काय, लग्न झालं का, मुलं किती, आणि हा महत्वाचं कोणी मैयत आहे का, एवढंच विचारायचं फक्त. बरं बरं तुम्ही लगेच लोळत ना घेऊ. चला बरं कुठं जायचं सांगा बरं मला तुम्ही. चला एकदम बरोबर धमडेरे परिवार उभे चला चला. आजी ऐका घरी ऐका घरी बाहेर या, बाहेर. अरे वा. आजी अय म्हातारा बोला ना भाऊ. आजी तुमचं नाव सांगा बरं. सुशाबाई बाबूराव डामढेरे. शिवाबाई बाबूराव. म्हातारे मास्तर याला बांधून ठेवून तुम्ही राहा असला करत जाऊ ना. ओ मास्तर कशाला रिकामे काम करताय तुम्ही. आजी लाद घाली मर का. अहो बांधून टाकलं मी काय पहिले का. आजीचं बोलणं जरा चुकतो जरा. बरं बरं ते जाऊन द्या. मग आजी तुम्हाला काही पोरं स्वर बोला का. हा थांबा एक मिनिट. पोरं व्हायला जमला का. कसं नावाचं आहे? सोन्या, पिंट्या, पेट्या बाबल्या, तीन झाले का. आणि फक्त बरं जाऊ द्या. राऊंड फिगर 7 आणून द्या. फक्त 7च आहे का. मास्तर काय धुणं रडाला कोण रडताय तुम्ही. अहो, काय सांगा तुम्हाला या म्हातारीने इड्या कबड्डीचा संघ तयार केला. बर आणि ना मग काहीच काही नाही. लयच मोठं टेन्शन मग तुम्हाला तर. अहो काय सांगा तुम्हाला कोणीच पहिना भाऊ माझ्याकडे नाही थोडा संयम धरा का. मग आता काय करते म्हातारे मास्तर काय आलो तुम्ही बी टोला खाते काय या कंदे याच्याकडून आता असा अंदाज लांबून लांबून दिसून राहिला दगड आहे हो आज. बरं बरं तिथं मग आजी बरं तुमचं लगीन व्हायला का लगीन. बस पाऊस येणार. आला पाऊस आला होता. पंडित मास्तर तेव्हा मारुती त्याच्याकडे पहा तुमचं लग्न होईल लवकर. मी तेच पाहू राहिलो. कधी पाहुणे ती गुण कधी मला पाहून जात्या कधी नाही. मा तेच मा डोक्यात कधी मी मला सांगा तुम्ही. लय जोरात लात घातली कोण वाची ना आता. या म्हातारीला 5व्या गेअरवर केला सोडा ना पया. राम तुम्ही जागर नाला या ना. निजामपूरचे रावते सर तुम्ही जागरणाला या ना. विनोद चंद सर तुम्ही जागरणाला या ना. शिवनरडे तुम्ही जागरणाला या ना. बरं तुम्हाला सांगतो मी ऐका रावते सर आम्हाला गेम खेळून देत ना पया. फुटवाले रोहिदास सर तुम्ही जागरणाला या ना. बाळभाऊ लाईटावाला तुम्ही जागरणाला या ना. डॉक्टर रामभाऊ तुम्ही जागरणाला या ना. काय सांगा तुम्ही रावते सरला आम्हाला ताट द्या ना पया. समुदायाच्या गोळ्यावाला डॉक्टर स्वप्नील भाऊ जागरणाला या ना. तुम्ही आम्हाला तुम्ही जरा इकडून व्हा ना. गोळ्यावाला डॉक्टर स्वप्नील भाऊ तुम्ही जागरणाला या ना. या ना. ओ पंडित मास्तर इकडे आपण आग ठोकायला तुम्ही काय करू आले. सर तुम्ही बी जागर रागराग चालू द्या. हे राग नाटक बाजूला. अरे अरे हो नाटक आपण मास्तर आहे. काय झालं माहिती का. काय झालं? 2-3 दिवस झाले तर आमच्या मागच्या गल्लीत जागरण झालं. असं आहे का. मग थोडाफार रात्रीचा असर होणार की माझ्या डोक्यावर. हा दिसला चांगला सर सगळ्याला आता. जागरणात एवढं भारी झालं काय सांगा तुम्हाला. तुम्ही असं उलट सुलट बोलल्यावर तुमचं कमरात लात नाही आणणार तर मग काय करायचं भाकरी कमरत नाही आणली हो तर खाली आणली. आहे ना. चला पुढं आता वहीन पॅड घ्या तुम्ही तुम्ही काय सांगा ओढायला की. हा बस
आपल्याला डोळ्याला खाऊ घालू आम्हाला आता. ताई ओ ताई पंडित सर बोल ना दादा. ताई आहे का घरी? आहे ना दादा. बरं बरं या बरं इकडं मग बाहेर. आलेच दादा. तुमचं नाव काय आहे? सुषमा सुषमा सदाशिव सदाशिव दामडेरे. चायला वगैरे देत नाही हो. काय माहिती घ्यायचं नाव? ओ सर राहू द्या आता कशा रिकाम काम करताय तुम्ही. तू म्हणलं सांग चालला सराव मग एवढं भारी करीत होतो मी माहिती तुम्हाला. हे बघ. असं होतं का? मग किती का भारी करतो राव मी. पहिले त्याचं टोले घालले आपण. हा बरं मग ताई लगीन व्हायला का लगीन? ईश्वर हा ह्यो काय इटके पण आहे ईश्वर फिश्वर असंच राहतो देव. असंच राहतं ते. नीट बोलायचं आणि तुम्ही माणसं बाया कळायचं नाही तुम्हाला काही. लग्न नाही व्हायचं तुमचं? नाही. बर मग काही पोर आहे परत टोले आता. ओ पंडित मास्तर तुम्ही काय दावा द्यावा घातल्याशिवाय सोडीत नाही आज आम्हाला. काय चुकी विचारलं बरं? हा कळत तुम्हाला चुकी आम्हाला दर्शी का मग. एवढं भारी विचारलं काय होतंय? हो सर तिकडं पावर देवाकडे दर्शन. बया म्हातारी पडली तेच म्हणी तिकडे पहा इकडे पहा. मी काय होतो तिकडेच पाहू राहिलो. उठा 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 उठायची इच्छा नाही राहिली भाऊ. उठाच लागणार आपण. या मध्ये या असं. या बायाला मी 5 वगैरे रोज त्याला सोडा भाऊ. या बायाला काय सांगा भाऊ. या गॅरेजवाल्याला सांगू तुम्ही या डमगरे परिवाराने जरा क्लास पिलेटर टायमावर बदली द्यावं. नाही तर आमच्या सारखे आहेत काहीच नाही जायचं. मास्तर किती काही झालं तर ते शेवटी भावकीच भावकीच होणार आहे. तुम्हाला माहिती आहे का? मा काय साधन होय काय असं उलट सुलट काही बोलत मग लोकांना आणणार नाही तर सोडणार आहे का? माय होऊन जातं ते सभापती. हा घरी आता काय ते वा घरी सभापतीचं सभापती करून टाकलं. शिकवा तू गोड गोड पाहिले लाल लाल पाहिले लाल लाल चिंगम तुला शमनी रवीन टंडन पुरालेली जातो लंडन राखे राखे नको माले तुझे भाव पाहिले लाल लाल पाहिले लाल लाल
मशेर मारा शिक्का आबाचा विजय पक्का मशेर मारा शिक्का आबाचा विजय पक्का आपलं मत म्हशीला आपलं मत विकासाला आपलं मत म्हशीला आपलं मत विकासाला थांबा 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 थांब राजे आबा गावावर ताबा भाऊ इथं पाकिट नाही भेटणार आहे धर सकतो तर राम राम मंडळी तुम्हाला तर माहितीच आहे यंदा आमची म्हैसोबी म्हणून अरे म्हणजे तसं नाही यंदा निवडणुकीत आमची सौग आहे आणि त्यांची निशाणी म्हैस आहे तर लक्ष राहू द्या तशी दिसायला बी म्हशीवणीच ती इतकं बी काऊन खरं बोलत कानू घरी नाही बोलून देत मंडळी ध्यानात ठेवा आपली निशाणी एकच ती म्हणजे म्हैस 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 बटन क्रमांक नंबर 1 म्हैस म्हैस येऊन येऊन येणार कोण अण्णाशिवाय आहेच कोण अण्णाची निशाणी गणना जो नाही करणार मतदान त्याच्या तर आईचा त्याच्या तर नळाला पाणी नाही येईल ना असं म्हणायचंय मला हो काय भरोशावर निवडणुकीत मी टोलेलो काढलो रे वाटतं मला तर मंडळी तुम्हाला तर माहितीच आहे मी यावर्षी मागच्या 5 वर्षाला निवडून येलो होतो पण यावर्षी पुन्हा उभा आहे मी उभा म्हणजे आमच्या सौ उभा आहे पुढे या मंडळी भारतातली तरी परंपराच आहे निवडून बाई जरी आली तरी सर्व कारभार हा पुरुषच पाहतो त्यामुळे तुम्ही आम्हाला मतदान केलं तर मी गावातील सर्व रस्ते हे सगळे चांगले करून देईन पूर्ण शिमडे गावाला रस्ते देऊ आणि मागच्या टायमाला तुम्ही आम्ही भाऊ भाऊ निधी मात्र वाटून खाऊ रस्ते मात्र कागदावरच ठेवू असं मंडळी तुम्ही असलं हात्यावर ध्यान देऊ नका आम्ही हे रस्त्याचं जाऊ द्या आम्ही तुमचा पिण्याचा प्रश्न सोडू काय पिण्याचा अरे नीट सांगताना दारूचा का पाण्याचा हे शिल्लेगावचे लोक लय नमरी आहे त्यांना प्यायचं म्हणलं पहिलं दारूचं ध्यान येतं रे तेवढं मंडळी तुम्ही त्यांचं कुठं ऐका त्या आम्ही तुमच्यासाठी एक स्कीमचा विचार करायला कसं आम्ही दारूवर सबसिडी चालू करणार आहे म्हणजे कसं इकडं माणूस दारू पिला तिकडे त्याच्या बायकोच्या खात्यात 50% रक्कम जमा कसं आहे शेवटी मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण काय आमची काय एकच आहे आणि तुम्हाला सांगतो त्याच्यात आहे ना तुमचा एक फायदा आहे कसा तुम्ही ना आता दारू पिऊन घरी जा तुम्हाला तुमची बाग काय म्हणती आला बाय मी आला मुतारा डोसून ही स्कीम जर लागू केली ना मी तुम्हाला पैसे येईन यामुळं तुमची 30 बायको तुम्हाला म्हणून अहो जा की दारू प्यायला वा 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 दिसले आबाचे विचार उगन माय आबा म्हणतात आबा अण्णा इकडे वर तुम्ही आलोच आता आपण काय करू माहितीये का अरे काय बोललो भैया तू अण्णा ही स्कीम तुम्ही लागू करा कस काय मतदान पडत पाहतोच अरे लागू केली म्हणजे आली जाता मंडळी तुम्ही टेन्शन घेऊ नका आम्ही जेवढे बी दारू बी द्या तेवढ्यासाठी चकना फुकट करणार आहे फुकट डायरेक्ट भाऊ तुला तो साठी घरी आलो मी विषय बोल बस ना आणि राहिलं जे दारू बी द्या कोणी गटारात पडो कुठं पडो त्यांच्यासाठी एक गाडी ठेवणार आहे अँब्युलन्स सारखी पडे का धुंचून जास्त त्याच्या घरी डायरेक्ट विषय कुठं अरे हप्त्यातून 2-3 वेळा तुम्हाला दोघांना येऊन सोडायला का तर तुम्ही गाडी देणार आहे का ग्रामपंचायतला चला मंडळी सगळं राहतच आहे अजून एक आपली स्कीम म्हणजे आम्ही गावात ड्रेनेज लाईन देऊ पा कोण सांगू राहिलं ज्यांच्या काळात कधी नळाला पाणी नाही आलं अरे ते ड्रेनेज वापरायला लोकांना पाणी तर पाहिजे कमीत कमी हा लोक नेमका हव्याला जातील आणि त्यांना पाणीच नाही काय करतील त्या ड्रेनेजचं लोक इकडं नदी रंगी त्या जात्या तिला आशा वासा त्या तिथं चालत त्यांचा रांगोळी जलेबी बाई बरं असं तर नाही माशा हुंगू काम चालत अशा माशा हुंगू त्या पुढं सारखं त्या परत म्हणत्या जलेबी बाई अरे ते लोकांचे 2-4 लेकर आहे गण मोठे ते पण लेकरच म्हणते त्यांना तिथं येत्या सकाळी व्हॉलीबॉल खेळायला अरे अर्धा घंटा त्यांचा तुमची रांगोळी झाकासाठी जातो बरं एका गमिल्यांनी वाटते त्यांना 2-2 गमिले
वाळू टाकायला लागेल एवढं तर पाऊ टाकीत तुम्ही. अण्णा आता मी काय म्हणतो माहिती का, तुम्हाला तर लयचा अनुभव दिसतो चलवी काढायचा यायला. आणि मी तुमच्या गल्लीत आलतो माग प्रचाराला, तुमच्या घरी 2-3 डबे तर असे झाडाला लटकेले होते आगाचे. नाही ते डबे आहे ना भाऊ, आम्हाला 1 घंटा आम्हाला पाणी बिणी जर नाही आलं ते थोडा लागा त्या बरं नदी रंगण्यात तुमचाच हात आणि तुम्हीच लोकल लावडी. आम्ही नदीवर कधीच नाही आलो, आम्हाला माग लय भारी पांदी ना वा मग नाही जोड. आता मंडळी यांचे काम म्हणजे भयान काम आहे. मंडळी आम्ही तुम्हाला हे शाळेवर काम चालू आहे ना ते आपल्याच निधीतून चालू आहे. अजून मी ना तुम्हाला सांगतो दोन्ही शाळेत इमारतीसाठी आम्ही पैसे देणार आहे. या इमारतीसाठी पैसे देणार आहे. अरे अण्णा तिकडे एका शाळाचं काम चालू आहे, झेंडावंदनच्या टायमाला ते सर लोक वही घेऊन आले रंगणीची. सगळ्यात पहिल्या पाळणारच आपण दोघं आहे तिथून, आणि तू चालला का शाळाला इमारत द्यायला. शाळेला आबा तू आता आज नाईट पॅन्ट घाललेलं नाही तर ओढूनच घेतली असती. तू इकडे कोपऱ्यात तू इकडे 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 तू यार इकडे ना इकडे 4 चौघातली बात आहे का. ऐक भैया मागच्या वेळेस मी निवडून येलो मी निवडून येलो तर 1 वाटा व्हायसाठी काढेल होता नव्हता काढेल. तुला मागितला होता पण तुला लय जादा होता भैया. बरोबर झाली चुकी, पण आता तर काढी साठी 1 वाटा. अरे भाऊ तुला हे मी निवडणूक व्हायच्या आधी विचारलं होतं, तू मला 1 वाटा बाजूला काढ. तेव्हा तुला लय जादा आलं काचा वाटा म्हणजे पैसे आम्ही खायचे आणि त्याच्यातून वाटा तुम्हाला द्यायचा असं म्हणणं होतं. भैया मी तुला आधी विचारलं होतं, तो मला तेव्हा जर हा म्हणला असता मी एवढा रिकाम कुठं केला असता का. हा आता सध्या माझ्या तब्बल 10 ते 12 लाख रुपये खर्च होईल इथं निवडणुकीत. हे मी वसूल कसे करायचे. आता घोडा मैदान सामने आता काही नसतो. चल सरळ अन्नाचा गन्ना फेका तिकडं लाडक्या आबा गावाचा गन्ना खाऊनच माहित नाही कधी. म्हशीला मतदान करा, म्हशीला मतदान धन्यवाद करा. मंडळी. लाडके आबा, गावात आबा. मग बस की ग लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेटवर. मग बस की ग लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेटवर. इंग्लंड थायलंड काय दाखवू तुला बघायचं काय साजनी. कशाला मालक सर्गच फिरूया महाराष्ट्रात फिरून, कशाला मालक सर्गच फिरूया महाराष्ट्रात फिरून. मग बस की ग लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेटवर. लाचतीस काय कर टाकून बस 2 बाजूला 2 टांगा. लाचतीस काय कर टाकून बस 2 बाजूला 2 टांगा. लाजूक कशाला पुन्हा आता मी बसते तुम्हा धरून, लाजूक कशाला पुन्हा आता मी बसते तुम्हा धरून. माग बस की ग लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेटवर.
खाल्ल्या गल्लीत गेले पैसे खाल्ल्या गल्लीत. अरे तो राव्या 90 मागे नाही 90 जोडले आहे ना अजून रामा. 90 स्टॉक संपला 90 स्टॉक संपला. दारूची सोयला त्या हातलीचं बिल द्या ना काल मातूस घेऊन घेऊन ये. मग कार्यकर्ते मंडळी काही सोयगी आहे की नाही आमची रव्या इलेक्शन लागले पण तू काही ढिल्लाच पडा ना. तू आणि त्या टप्पा 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 टप्पाच चालू आहे. अरे राव्या सगळी सोय आहे. हे अन्नाचं भरलं पाकिट तिकडे 1,500 तू फक्त जागी रे. ते जाऊ रे पाकिटाचं होत राहील पण ते आपल्याला पाणी टाकून लोकशाही मजबूत करावं लागेल ना. सगळं होईल तू फक्त शब्दाला टिक. रव्यावर डॉट डायरेक्ट डॉट आहे रव्यावर नको शंका ती डायरेक्ट. अहो अख्खं गाव पेटलं पण रवी मागं नाही घातला. मग एकच फाईट वातावरण फाईट 1 क्वार्टर हॅरी पॉटर. चहा याला वातावरणाचं तर नव्हे पण रव्यात टाईट आला ना वेरुळीच. अय रामा इकडे. हा बा का रामा कस का चालू उद्या तयारी. मला तर डोळ्यात आपलाच गुलाल दिसू राहिला. अरे ते तर होणारच आहे पण त्यासाठी आपल्याला मेहनत बी घ्यावा का ना. आता तू एक काम कर 1,500 आहे ना 10 पाकिट भरून जाऊन दे वरला काढला माझ्याकडं. आपल्याला सारे गावाला पैसे वाटायचे 10 पाकिटात का का जळाचं आहे. अरे बावळ्या आपल्याला आहे ना फक्त तांगडू करायचं आहे. म्हणजे कसं आहे आपले 1,500 पाकिट येणार आहे अशावर आहे ना लोक त्या अन्नाचे 500 ना 1000चे पाकिटच घेणार नाही. आणि 1,500 पैसे वाटायला त्या अन्नाकडे एवढे पैसे का तुला फाटे पांढरा पेंडी घाली तो अजून खायला नाही खाल्ला त्याच्याकडे काही. तू काय कर आता 1,500 ते सगळे लोकांना आणायला गेला तर त्यांच्या हातात 500-500 द्यायचे घ्यायचं मतदान ओढून. मानलंय राव तुम्हाला. वा 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 काय डोक्याली ते उभे ना माय आबा म्हणतात आबा. बावळ्या ये झालं कुठं वेळ ऑर्डर आला आपण पैसे वाटू लोकांना ही काय प्रचार सभा आहे का. त्या आवाच्या पाकिट गेले वेगळं 1,500 ना. आबाचे आणि पाकिट काही आणतो का सटके. अरे तो माणूस तुला पहिल्यांदा साहेब आगाला डबडे घेऊन जातो आणि तो पैसे वाटेन का. अरे काही चालवाजी द्यायची त्याच्यात. तू हे रिकम धंदे सोडून दे. तू फक्त काय कर लोकशाही मजबूत कर लोकशाही. म्हणजे काय करला काय माणूस आहे तू येडा का खोळा. लोकशाही म्हणजे माहित नाही तुला. नाही ना सांगा तुम्ही. अरे लाल पिवळी ढवळी आणि नळी भैया हे लोकशाहीचे 4 असे मजबूत खंबे. आणि पाकिटच काय सगळी मतदानात गाड्यात मतदान आमचं गाड्यात आहे ना मतदान गाडी घेऊन जाणार आहे. काय करायचं माहिती का गाडी घेऊन गेला मतदानाची माणसं आणायला गेला गाडीतच पाकिट द्यायचं. गाडीत पाकिट द्यायचं आणि लगेच किड म्हणजे पाकिट मी घेतलं ना लोकांना तर पैसे भेटले का मग जास्त तरी सरणार नाही लोक. बरोबर आहे की नाही. हे जे पै येतील का काही लिंब घाली इकडे तिकडे आपली माणसं उभे. तुला चांगलं माहिती ना तू कोण ताण घेऊन राहिला. मग डोकं आहे तुम्हाला मी. अरे राजकारण फोटो उभा राहिलो का आपण नाच करते काय. हॅलो श्रीकृष्ण काय असतं की गाव म्हणजे एक मातीचा सुगंध आणि एकमेकांना जोडून धरणारी एक संघ. पण आज याच गावामध्ये प्रत्येक ठिकाणी राजकारण जातीवाद हे सगळं वाढलेलं आहे. आणि याच सगळ्या गोष्टीचा विचार करून लिहिलेली कविता की गाव तसं चांगलं पण राजकारण लय गाजलं. गाव तसं चांगलं पण राजकारण लय गाजलं कारण माणुसकीच्या नावाखाली इथे फक्त स्वार्थाचंच पीक गाजलं. विकास येतो कागदावर पण गावात काही मुरत नाही. पण या सगळ्यामध्ये पुढाऱ्याचा खिसा मात्र भरतो पण विकासाला मात्र मायबाप नाही. रस्ते झाले कागदाचे गटारं मात्र तशीच तुंबलेली.
पण या सगळ्या नियोजनाची फाईल मात्र कपाटात तशीच कोंबली. प्रगती नेमका झाली कोणाची, प्रगती नेमका झाली कुणाची हेच कळना झालंय. पण या सगळ्या खेळात माझं गाव मात्र संपत चाललंय, माझं गाव मात्र संपत चाललंय. यामागचं सांगण्याचा उद्देश असा आहे की बघा तुम्ही आता तुम्ही प्रत्येक ठिकाणी जा, तुम्हाला प्रत्येक ठिकाणी जो तो फक्त एवढंच म्हणेन मी गावाचा विकास करेन, मी गावाचा विकास करेन. गावाच्या विकासाशी कुणालाही काही देणं घेणं नाही. जो तो फक्त त्याच्या स्वार्थाचीच पोळी भाजण्याच्या तयारीत असतो. पण हे आपल्याला कळत नाही. पुढे आता सर्वात महत्वाचं हे काही लोकांना झोंबेल सुद्धा, काहींना राग सुद्धा येईल. पण न झोंबणारं काम श्रीकृष्ण नाट्य मंडळ कधी करतही नाही. की गाव तसं चांगलं, गाव तसं चांगलं पण पुतळ्यांच्या रांगेत अडकलं. गाव तसं चांगलं पण पुतळ्यांच्या रांगेत अडकलंय. पण माझ्या बिचाऱ्या शाळेचं छप्पर अजूनही पावसाने मात्र तसंच टपकतंय. प्रत्येक महापुरुष आपण जातीत बांधलाय, प्रत्येक महापुरुष आपण जातीत बांधलाय. पण पाळणा हलवून मुलगा होतो सांगणारा बाबा आता मात्र आपल्याला जड भरलाय, आता मात्र आपल्याला जड भरलाय. बघा प्रत्येक गावात जा तुम्ही, प्रत्येक गावात हीच परिस्थिती आहे. पुतळ्यासाठी किंवा अजूनही धार्मिक कामासाठी लोक 15 ते 20 लाख आरामात खर्च करतात. पण आपण तेच पैसे शाळेला लावण्यासाठी तयार नाही. आता आपण जे 15-20 लाख रुपये इकडे खर्च करतो यातून आपण जर थोडा जरी निधी आपल्या शाळेला दिला, गावातल्या शाळेत डिजिटल बोर्डाची गरज आहे, त्यांना प्रिंटरची गरज आहे, त्यांना कम्प्युटरची गरज आहे. तिकडे ते शाळेचं काम चालू आहे, ते निधी त्या वर्गणीसाठी सुद्धा लोक तयार नाहीत. तिकडे थोडी आपण थोडा निधी दिला पाहिजे. आता सगळ्यात महत्वाचं हे तुमच्यासाठी सुद्धा आहे, माझ्यासाठी सुद्धा आहे की मतदानाआधी पायी हिंडणारा, मतदानाआधी पायी हिंडणारा आता मात्र आलिशान गाडीत फिरतोय. मतदानाआधी पायी हिंडणारा आता मात्र आलिशान गाडीत फिरतोय. पण मतदाता कार्यकर्ता अजूनही विकासातच धूळ खातोय. हा प्रश्न तुमच्यासाठी आहे की हे मतदाता स्वाभिमान विकलास ना रे तू? खरं सांग, खरं सांग 500,000-1000 विकलास ना तू? आता शेवट की खोट्या त्या आश्वासनांनी गाव आमचं आटलंय. पण बाटली आणि नोटांच्या खेळात प्रगतीचं स्वप्न मात्र तुटलंय. जेव्हा मत विकण्याची आपली प्रवृत्ती थांबेल, जेव्हा मत विकण्याची प्रवृत्ती आपली थांबेल, तेव्हाच खऱ्या अर्थाने गावाचं नशीब बदलेल, तेव्हाच खऱ्या अर्थाने गावाचं नशीब बदलेल. आणि तेव्हाच आपल्याला म्हणता येईल की खरंच गाव तसं चांगलं, गाव तसं चांगलं. धन्यवाद. तरी सर्व नागरिकांनी लक्षपूर्वक निवडणुकीकडे लक्ष द्यायचं. चला उमेदवार एकदा मशीन चेक करून घ्या बरं. चला ओ बाबा तिकडे इकडे जायचं चेक कर. चला 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 उमेदवार करो दुर्वायरा पुराणा का एवढं नाटक करू दुर्वायरा धरायचं का? चला उमेदवार यांचं ते पेटी चेक करून घ्या. उद्योगांच्या नावाने बोलू म्हणसान तुम्ही. चला 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 चला. अरे तुम्ही कुठे चालू तोंडावर करून? तुम्ही तर म्हणलेच चला चला. उमेदवार कोण आहे? उमेदवार तुमच्या पंत आहे ना? तुमच्या पंताला पाठा. किती मारला होता एकदम इकडे तुम्ही माझ्याकडे आहे का तुमचं माझ्याकडे आहे तुम्ही? उमेदवार कोण आहे? आमच्या पंत्या मास्तर माझल्यावर डायरेक्ट वा तिकडं. अरे अण्णा कसं आहे माहिती का, आज आहे ना त्यांचा दिवस आहे रे, त्यांना करून दे काय करायचं आहे ते. उद्या एकदा का निवडणूक झाली या कांद्याला ना पिऊन सट करून शाळावरच पाठवतो, देतो यांचा गेम करून. एक्सक्यूज मी, अरे अरे तुम्ही ध्यान काढलं का मावलं? यार तू लेडीज रूम मध्ये होती, तू कधी दादा झाली? अगं ताई असं नको करू ना. ते जाऊ द्या तुम्ही, ते नाटक होत नाही. पण जेव्हा जेव्हा लोकशाहीचा प्रश्न उभा राहतो ना तेव्हा या पट्ट्याला दमने निघत होतं काही म्हणा. तुम्ही काय आता तर दम काढा, तुमच्या रूम मध्ये वापस या व्हा मागे. बर अण्णा तू कर.
अरे तुला काय सांगितलं आता आहे ना फक्त एवढं करायचं मास्तर लोक ध्यान द्यायचं शाळेत आले थोडे लेट झाले लाईट गेट बंद करायचा त्यांचा व्हिडिओ काढून व्हायरल करायचा तसं बी आजकाल आहे ना व्हायरल व्हिडिओचाच जमाना आहे. लोक आहे ना इकून तिकून घेऊ व्हायरल व्हिडिओ मध्ये लोकांना कशा हसवले व्हिडिओ व्हायरल म्हणलं आता म्हणतो लेटेस्ट मध्ये. चला म्हातारी सर येऊन द्या खायला त्यांच्या शेपटीवर पाहिजेत तुम्ही आपल्याला आपल्याकडे बाबत चाललं. अहो पंडित सर तसं नाही विषय आपण सरकारी कर्मचारी आहोत जे नियमात आहे ना तेच करावं लागतं. त्याला काय होतं काय नो देऊन दे तुम्ही. चला उमेदवार एकदा तुम्ही मशीन चेक करून घ्या बरं. बरोबर आहे का मशीन बरोबर आहे बोलो तुम्ही मशीन ओळखते ना. याला कुठतरी पाय लोट राहिला. भाऊ मी अपक्ष उमेदवार आहे तुमच्या दोघांच्या अपक्ष मध्ये उभं राहील मी. अरे कधी निघला तू इड एकटा गंभीर विषय गंभीर वा वा निघत आहे घरी. हा तू निघास का इकडं. मी अपक्ष उमेदवार अपक्ष म्हणून उभा आहे का तुम्ही. का तुम्हाला फॉर्म घ्यायचे वापस घ्यायचे पैसे दिले नाही का ना त्याच्यानं तुमचे तोंड घेऊन इकडे चालले तुम्ही. काय सांगा तुम्हाला मला दुःख कोणा मला पैसे दिले नाही मी फॉर्म ऑफिस घेतला नाही घेतो लढून. अहो तुमचं तोंडच असं आहे तुम्हाला कोण पैसे देईल. येतो मशीन चेक करून मी. हा घ्या ना बरोबर ऐकू चला पुढील मतदार कोण आहे. लाईनीत या म्हणा लाईनीत. भाऊ तुमचं नाव सांगा. स्वप्नील जाधव. स्वप्नील जाधव बर थांबा यादीत नाव बघा मला. हा हाय हाय ते ओळखपत्र आहे का. ओरिजिनल आहे ना. हे घ्या शै लावून घ्या हाताला. नंबर काय तुमचा. त्यांचं 300 यादी क्रमांक मध्ये पाहा नाव. गावात पुढे करा तुमचा. तुम्ही उद्या गेला गावा उद्या काय सर मतदान तुम्ही. चला पुढं मतदानाला कोण आहे. या राम 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 राम. दारा कोणाला दाखवू नका बरं का. नाही या पा मतदान फक्त एक नंबरच बटन आणि म्हैस कसं आहे तुम्ही आपल्या माणसं आहे, तुम्हाला काही सांगायची गरज नाही. पण मग कसं या टायमाला सांगाच लागत. अजून काही सोय बी करावं लागेल का. नाही एवढं भागवलं ना आपलं. तेवढे पैसे सांभाळून पण वापस घरी घेऊन या. घरातले पैसे घालतच राहिले पाहिजे. चालेल अरे राम 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 राम. कसं चाललं मग बरं आहे ना. ओके. मी काय म्हणतो आपली निशाणी ना ऊस ऊस. पण मग त्याला उसाला रोजाना लागेल ना. अरे 2 मिनिटं. अरे त्यांना एक नोट दिली मी पाहिलं बघ. 1 2 3 कडे घे. थांब लय कष्ट घेऊ तू. कोण इकडे घे हा. अरे आता आपल्याला म्हशी ऊसालाच पाणी घालत. म्हैस गेली कुठं ऊस खायला. माहित गेली आता ऊस खायला आता पाणी ऊसाला. चला बरं. पण ऊसालाच पाणी घालत. हा पाण्यात पिवळा मांडत चालन. मतदान करून घ्या बरोबर. भाऊ नाव सांगा तुमचं. कल्पेश बोरसे.
ओळखपत्र बी घर राहिलं मग तसं मतदान होणार नाही मग तुमचं तर जाऊन द्या आता कस तरी हे पहा, हे आहे आपल्याकडं ठीक आहे जा शैलम घ्या आता 301 नाव बा 389 गावात कुठं करा तुमचा तसं खास मतदान तर अरे काय वाजवलं मशीन म्हणजे खराब तर नाही आता चेक केलं सगळ्या काय व्हायला नाटक ना करू मी तू करा तुम्ही डबल करतो पावर का मशीन काय अडवून करवलं अहो तुम्ही ना कोणा कोणतरी सगळ्यात पैसे घेतले असं म्हणून राहिले असं हे पैसे घ्या आपल्या रक्तात नाही रक्तात हे पैसे लोकांना विचारा एखाद्याला कोण दिले कोण पैसे आणून आणि तुम्ही म्हणतात पैसे घेतले म्हणलं का सगळंच तुमच्या हे आपलं रिकामच तुमच्या रक्तात नसं तुमच्या DNA मध्ये असं पैसे घेतल्यावर असं वाजणार ते बोलत चला पुढं पण म्हणता मला या मंटूला भाऊ काय चाललं बाबा आपलं मत फक्त म्हशीलाच तसं मी तुम्हाला काही पैसे बीस द्यायची गरज तर नसं आपल्याला नाही देणार आहे का नाही जा मग अरे राम 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 मंटूला मत काय द्यायचं उसाला हे बा आता दम मारा तुम्ही तुमच्यासाठी एक नाही अजून आपल्याकडे अजून पैशाच लाडच नाही अरे घ्या काम येईल लेकर बाळाला पण मतदान आवडता घ्या थोडा मारा तुम्ही आमचं चालू आहे पैसे मतदान घ्यायला उसाला अरे वावर ऐकून पैसे लोकांना मला भाऊ तुमचं नाव सांगा बरं ऋषिकेश नरोडे हा असं पूर्ण नाव सांगा का बरं ते ओळखपत्र आहे तुमच्याकडं ते काय राहतं माहित नाही तुम्हाला नाही तुम्हाला सुधरून सांगा लागत काय कोण दर्शी हे बा ओळखपत्र म्हणजे तुम्हाला माहित नाही आधार कार्ड मतदान कार्ड पॅन कार्ड काय समोर तुम्ही दोन्ही पॅन कार्ड म्हणलं मी पॅन कार्ड नाही असं सांगा ना तुम्ही तुमचं अख्ख्या गावाजवळ भरल्या सरपंच तेच लोक आहे तुम्ही दवाखान्यात जाऊ नये दर्शी याच्या मतदान करू वापडा काय नंबर काय यांचा 303 तर डावात पुढे करा अरे वो खाता हात नाही धुता हात बरोबर झाले डाळा निघत नाही घरी गेल्यावर झालं येऊ का आता फोटो तोड जोरशी या अरे या दमान या आजी यंदा निवडणुकीला तू लेक उभी आहे तिलाच मतदान कर जाऊ मला पडून द्या जेव्हा मा मुळे त्याचं ऑपरेशन झालं तेव्हा कुठं उलटली होती महिला अहो आजी तुम्हाला सांगू का तुम्हाला भेटायला आलत होता पण नेमकं त्या टायमाला लाईट गेली ना अंधारच तुम्ही काही दिसल्याच नाही आम्हाला तुम्ही ताण ना घेऊ पुढच्या टायमाला झालं का उजूक ऑपरेशन मग येऊन तुम्हाला भेटायला आवरे मेल्या तोयसाठी उजूक एखादा कोंब काढी दे मी आजी ते सगळं होत नाही पण ध्यानात ठेवा आपलं चिन्ह म्हैस तुमच्या निकाला रे तिचा जा आजी कुठं घालू रे आजी तू आजी तुमची लेखन मी आलते तुमच्या घरी तुम्ही काही घरीच नव्हते या बाया एवढ्या दिवसात लेखी वाढीत चालला माया जसं मतदान चालू झालं तसं कोणते ही लेख उभी आहे
ती लेख उभी आहे. जसे मग लेख सून शिटीत जाईल ना ते तर काही पाहायला आले नाही मरेल का जिते म्हणून, पण हे येते पाहायला. सरकारला विनंती असं दर महिन्याला मतदान घ्या तुम्ही. दर महिन्यात जाऊ द्या, पुढच्या राहत्या नाही राहत्या एवढ्याला करून घ्या. आपली निशाणी हुशे बर का. अरे जाईल मेल्या आला का आजी मतदानाला? म्हातारे मस्त रे काय गोळा लागतो मला. बरी महिल हा बर्री ना तुमची लेख. आज म्हातारीला लयच लेखी दिसून राहिल्या. ते जाऊ द्या, नाव सांगा तुमचं. सुशाबाई मानमोडे. शबई मानमोडे. हा बर ते ओळखपत्र आहे का? थांब पहा ते. पहा. अरे मधुरीत पिशी पिशीत पिशी खजिना आहे त्याचं. मी पाहू का ना सर? सापडलं भाऊ नव्हते. ही घे हे धरा. शे आहे त्या मास्तरकडून शे लावून घ्या त्याला. जा पुढं. का पंडित मास्तर भर चालू आहे का? हा पहिले बॅग बरी चालू आहे. सांगा या चातडीचा नंबर सांगा. ठीक आहे मी तुम्हाला 307 नंबर मध्ये नाव पहा. 108 मध्ये असं ना माहिती नाही 108. हा बर बर 10 पुढे करा. साताडे नाश्ता सांगून राव पुढे गेले का नव्हते कार्यकर्ते नाही उमेदवार नाही कोणीच नाही. वाढून गेलं राव मग तब्येत पाहून तुम्ही. तब्येत तेवढंच आहे तुमची. भाऊ बोला ना मग. मतदान इडाचे का? हा इडं चालेल मतदान. बर ते घ्या ना आपलं करून मग. नाव सांगा ना मग तुमचं. नाव खुशाबा मानमोडे. मानमोडे परिवार. वा सगळ्याच्या मानच मोडी झाले तुम्ही. म्हणतेच मोडत का? ओळखपत्र दाखवा बाबा. हे घ्या भाऊ. हा हे घ्या खिशात ठेवा. बरं भाऊ मला एक विचारायचं होतं. काय विचारायचं तुम्हाला? बाई पुढे येऊन गेली का मतदानाला? बुडी ते बुडीचं नाव सांगा मग. भाऊ पुढची इकडे बिंगेवर लोकल दिसा ना. सुशाबाई मानमोडे. सुशाबाई मानमोडे. बाबा आजी तर मागाशी मतदान करून गेल्या. काय? हा सुशे मास्तर बाबाला काय झालं? सुशे काय झालं काय सुशे? तुझी मय होती भाऊ. हा ना तुला कळतच काही नाही. बाबा मग तरी आता मतदान करून गेली तुम्ही आता आले असं आग माग करून मतरवले की ते मतरवले कचरा जाता. हा बाई मूर्तिया म्हैसूची जाऊन 10 वर्ष झाले ना भाऊ. याची सुशी जाऊन 5 वर्ष झाले ना भाऊ. अहो अण्णा त्या म्हातारीचं मतदान मॅच करून गेले. हे बाजूच्या गावातून आणली तू म्हातारी उचलून. तू असला सोबत ना भाऊ. मला आता आमदार केला तू भरावा लागत भाऊ. विजय आपलाच आहे. गुलालच आपलाय. या बाबा घरची एक लवकर आला असतो तर भेटली असती ना. 10 वर्ष झाले फक्त मग तरी मतदानालाच येते ना. बाबा आवडतं घ्या. लोक टांगून आले बाहेर. चला लवकर. लोक काही नाही टांगत. अजून टाइम नाही झाला ही त्यांचा. आमची त्याच्या. चला लवकर चला. बाबा मस्त येऊन दिसते बाबा. चला शेळून घ्या चला. आता भद्राजराव 108 मध्ये बघा तुम्ही. भाऊ साताड्या हात पुढे एवढा का होणार राहिला. अरे भाऊ आता म्हातारपणात असंच होत. आल्या रोग झाला काय तुला? आले भाऊ बरंच लहान नव्हता का दरचा? नाही नाही ते आता कलर आणला ते घेऊन चांगला आहे. लोक काय करत्या पुसून जात्या. लोक काय करत्या
झोन द्या आणि उदक मतदान करते त्याच्या तर वरून जातो का इकडून बी घेऊ एक हात लय जायलपणा झाला भाऊ आपलं ठरेल होतं याच्यापेक्षा जादा रंगीलं ना तुम्ही मला एक कळत पहिले मी तरुण होतो तेव्हा एकच बोट रंगीत होते तुम्ही आता म्हातारी झाले ना जादा बोट आले ना तुम्हाला एवढं रंगू राहिले शासनाला पुढच्या 5 वर्ष नीतीतूनच माणूस काढते का काय करू भाऊ उलटा बोला ना उलटा चला भाऊ या. अरे याच्यात दिसाना ना काही थांबा बाबा तुम्हाला मी सांगतो ताप ताप मला करायचंय थांबा, मतदान हे पहा, हे बटन आहे या असं दाबा ए, चांगलं काम केलं त्या काय कामात आहे तो अरे मला मतदान करायचं होतं ना. अरे बाबा तुम्हाला काय कळत तुम्ही असं करू राहिले तिथं द्यायचे दुसऱ्या बटन आम्हाला कळत बरोबर होय न्याऱ्या म्हाताऱ्याला व्हायरन लावा तिकडे पार्किंगला नेऊन बिना कळण्याचं एवढं वाढलं का भाऊ आबा काय नाही अण्णा काय आबा काय नाही अण्णा काय ही फक्त लोकशाहीची थट्टा आहे 500 हजारात विकले जातो आपण आणि हाच इथे राजकारणाचा पूर्ण सट्टा आहे चला रे होय अजून गावात जे जे काही म्हातारे असेल त्यांना घेऊन या पटापट मतदान करून घ्या चला हे म्हातारी जाऊन दे बघा पहिले म्हातारा झालं काय माझं चला आपल्याला नाश्ता करून जावं लागणार
धन्यवाद रामा, तो बी अभिनंदन, तो बी लय कष्ट घेतले रे. अर्ध्या रात्री जवळ लोकांना पैसे वाटले. पहा बरं आबा, माझ्यासारखा सच्चा कार्यकर्ता तुम्हाला इडून पुढे 5 वर्षात भेटायचं नाही, मागं नाही भेटला. त्याच्यामुळे तर तुला ठेवले भाऊ, मी गण पाकिट द्यायला लागत तुला मला. लाटक्या आबा घेतला ना गावावर ताबा, लाटक्या आबा. लाडक्या आबा घेतला ना गावावर ताबा, कसं आबा म्हणतील तसं, उगा नवा माय आबा म्हणतात ताबा. अरे थांब रामा, तू दर्शक थांब जरा. या लोकांना मावर भरभरून प्रेम केलं, त्यांच्यासोबत मला दर्शक संवाद तर साधू दे. हा बा, लाडक्या आबा घेतला ना गावावर ताबा. थांब थांब. तर रामराव मंडळे, तुम्ही मला भरघोस मतानं निवडून दिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर आजपासून या गावाच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी आता आबाची. टाळावाला बी पैसे द्यायला लागते, कोणी आणला आता. तर मंडळी, तुम्हाला आश्वासन देतो का इथून पुढं गावाच्या शेवटच्या टोकाला नळाचं पाणी जाईल. आबा निवडून आले, आबा टाळ्या वाजा तुम्ही. आबा तुम्ही सांगा. नंबर 2 नंबर 2. तर मंडळी, इथून पुढं गावच्या प्रत्येक घरात आम्ही संडास देणार. बिना संडासाचं राहणार नाही. गावाला आपण हागणदारी मुक्त करणार. आता इकडं तिकडं कुठंच नाही जायचं. नाही तिकडं तर लगेच नाही जायचं. हळूहळू लोकांना व्हॉलीबॉल. नंबर 3 गावात आपल्या 2-4 शाळा आहेत. तिथं बारीक बारीक पोरं शाळात जात्या. त्यांची खायची, प्यायची, हागाची, मुताची सगळी सोय करणार. नंबर 4 महत्वाचं कुठं टाळ्या, तर मला बोलू तर दे. नंबर 4 सगळ्यात महत्वाचा प्रश्न आरोग्याचा. मंडळी, तर इथून पुढे ग्रामपंचायत तर्फे माणसासाठी ढोर डॉक्टर रामा, जनावरांसाठी साबुदानावाले गोळ्यावाले डॉक्टर स्वप्नील, आणि राहिला रस्त्याचा प्रश्न. काय खडी खडी म्हणते तुम्ही? आपण सगळे रस्ते सिमेंटाचे करणार. थांब, टाळा म्हणू नको. आपण सगळे रस्ते सिमेंटाचे करणार आणि त्याच्यात नाली रोडाच्या मधोमध करणार. काय रस्त्याच्या कडाला नाला गेला का लोक दुसऱ्या दिवशी बुजून टाकी द्या. त्याच्यामुळे पर्याय ठेवायचे का रोडच्या मधोमध नाली करायची. आता असाच आशीर्वाद आमच्यावर राहू द्या. असंच भरभरून प्रेम करा. धन्यवाद. टाटा बाय बाय. मला नाही तो वाटलं असं होईल म्हणून. हे काय झालं माहिती का, तुम्ही ना शेवट लाखां रुपयाला ना हात आखळला. नाही तर गुलाल आपलाच होता यंदा. गुलाल आपलाच होता, पण काय सांगता तुला. अरे आपलेच लोक गत्तर निघाले. अरे या स्टेजवर पैसे वाटले ना इकडे. अरे मतदानाच्या बाहेर लिंबा खाली काय, इकडे काय, तिकडे जिडे ना तिकडे पैसे वाटले भाऊ. पैसे घेऊन मतदान न गेलं, काय सांगा तुला. अरे जाऊ दे. तुला सांगितलं निवडून आलं गेलं कळलं. आता तर आम्ही निवडून आलो ना, पाहतो तू काय काय सांगेल त्यांना. संडाचे डबे पाहतो, आगाला हे करतो आणि ते करतो, मोठ्याला सोय करतो पोरायची. अरे पाहतो ना, जे काम घेतलं विरोधात जायचं. विरोधात डायरेक्ट आडा घुसत आडे. ग्रामसभा लागली असं आडच घुसायच्या. अरे ग्रामसभा तर पाहायचं यार भाऊचा दरारा. या आबाला आहे ना लोळीला लोकांना 10 लागला चांगलं लोळीलं. आता आबा करतो धोतराचा विकास. हा ते तर आहे. आपण जे केलं ते आबा करतील. आता ते नाही करू शकत. चालून काय आता कशी ते आपण बघणार आहोत. तरी सर्व सरपंच, उपसरपंच, सदस्य, सामान्य नागरिक खास ग्रामसभेत बसून घ्या. चला बसले तुम्ही बसा.
आणि कोण टाकलं त्याच्यात? बस आता काय करतो. ओ ग्रामसेवक गावालाच का बसशील तुम्ही त्याला बसशीलच कस काय योगा सरपंच आहे गावचा. सरपंच पती ते सरपंच मग सरपंच आहे काय लो? सरपंच नाही मागच्या 5 वर्ष तुम्ही तुमच्या बायकोचा जागी बसवत होता तेव्हा आम्ही असंच म्हणलो का? हा आम्ही काही करू? मला सांगा याचा बोलायचा काय अधिकार आहे? ह्यो काय सदस्य आहे ग्रामपंचायतचा? गावचा नागरिक आहे मी गावचा नागरिक. हा अरे तुम्ही काय ऐकू राहिले मागून? सरपंच बोला. चला पुढे तुम्ही या बसा. तारीख बसा. चला गावातील मंडळीचा प्रश्न विचारा. मग एक प्रश्न आहे, आमच्या नळालाच पाणी येत नाही हो. अहो ऐकलं का? काय ऐकलं का? तुला लय बसायची हौस होती दे ना उत्तर आता. थांब मी देतो. अहो दीपक भाऊ ते कसं आहे माहितीये का? तुम्ही राहते पार गावाच्या शेवटच्या कोपऱ्यात. तिला ना पाणी चढायला जरा येळ लागतो. आपण आहे ना तुमचा ताणच घेऊ नका. पुढच्या वर्षी आपण नवीन पाईपलाईन करणार तिकडं. नवीन नवीन. अरे काय माणसं गाचा बिलं काढले या उंदाचे काय केलं 5 वर्षात तुम्ही गाचा बिलं काढले आणि मग म्हणत्या नवी करू नवी करू. आता आमचं काढायचं का? आमचं काढायचं आता तुमच्या काळात म्हणजे नाही. तुमच्या काळात ते तुम्ही बिलं काढले त्याचं काय करायचं? अरे पाईपलाईन होती किती इंची तुम्ही टाकली किती इंची? हा साऱ्या गावाला दिसत भावते तुम्हाला दिसत नाही फक्त. म्हणजे तुमचं म्हणणं आहे तुमचं म्हणजे पैसे काढले का आम्ही? हा आता काय म्हणायचं आहे ते काय साऱ्या गावाला ते सुचवलं. तुमचं असं म्हणणं असं ना आम्ही पैसे काढले. चला मारुती डोक्यावर हात ठेवा. चला चला. इन्कलाब जिंदाबाद. लाल सगळे सगळे ढोसून हो तुमच्या मध्ये मारुतीला काय लहान राहिले ते आजत नावाजत काय लहान त्याला मध्ये. अहो तुम्ही थांबा एकदम ऐकून घ्या. बोला. कोण कणी हा पुढल्या वर्षी पाण्याचे टाके बसवले का? पाण्यासाठी नवीन पाईपलाईन करणार गावात. नवीन हा नवीन पाईपलाईन. जुनी काय उंदरा घालले का? उंदरा घालले. मला काय माहिती आता. आता उंदरं काय खातील? तुमच्या काळात माणसं काय उंदरापेक्षा कमी होते का खायला? अरे पाईपलाईन होती किती तुम्ही टाकली किती साऱ्या गावाला माहिती. अर्धी पाईपलाईन तर तुम्ही खाऊनच घेतली. विचारलं ग्रामपंचायतला. ग्रामसेवकला विचारा. हो थांब उठून उत्तर देतो मी तुम्हाला. कुठून? ते काय बरं का मला तर काही माहित नाही. मी आता नवीन रुजू व्हायला हे पहिल्या ग्रामसेवकाला विचारा. हे मला काही माहित नाही. पहिले वा 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 एक नंबर उत्तर दिलं गरम साहेबांना. हे पटलं आपल्याला. वा 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 वा. म्हणजे हे सगळे म्हणजे तुमचा डबल म्हणणं पैसे काढले का? अरे खायचं काय तुम्ही परत तेच विचारित हो. साऱ्या गावाला माहिती तुम्ही काय केलं. आम्हाला काय नाही तू चालत होता मारुती डोक्यावर हात ठेवला. चल 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 बोलला चल. ऑब्जेक्शन. ऑब्जेक्शन किती आहे? हा एक प्रश्न आहे. हा तुमचा काय आता? ते तुम्ही संडास येणार होते म्हणजे संडास डबा आहे ना घरी घेऊन जायचं. तू डबे द्यायले ना डबे घ्यायचे आणि नदीला पळायचं. बसा काय ते तर आम्ही बस आगामी सर सकाळी सवय आहे तुम्हाला ती. अरे भाऊ खाणारे इड्याच आणि खाऊ घालणारे इड्याच आणि काहून मारुतीच्या डोक्यात ताण देऊ झाले. मारुती राय आधीच परेशान आहे पावसानं दरवर्षी. काय कधीही झालं का आपल्या चालले मारुती डोक्यात हात ठेवायला. मला एक विचारायचं आहे म्हातारा माणूस आहे पेन्शन चालू पेन्शन बंद केली तुम्ही अपंगाची. शाईला इदामचं काय चालू या म्हाताऱ्याचं काय चालू मला सांगा. एवढं पेन्शन पेन्शन करवलं. अरे त्या पेन्शन वर गुलाड झाली अजून किती पेन्शन लागते यांना. हा आलं का माय बुलेटवर. आणि मग अरे भाऊ मै पेन्शन. अरे तू तेच मै खुर्ची लोटून मतदान करणार. म्हाताऱ्या डोळ्याचं ऑपरेशन झालं कोण? कोणत्या डॉक्टरला गेलं हो तुम्ही सगळं थांबा. बा एक प्रश्न आहे तुम्हाला. तुम्ही सगळं गाव घरी गेला का मगच जाऊन ग्रामसभा भरतो. लय शहाणा झाला काय तू? हा लय शहाणा झाला.
गावचा नागरिक आहे मी. तुला यानं पिऊन पाठवलं नाही तर तमाशा करायला. यानं पिऊन म्हणजे तुमचं म्हणणं काय? मी पिऊन पाठेल ते का गोळ्यान दूध पितो का तेव्हा? बाचा थोबाडाचा वाशावर आला त्याचा. तू सांगतो नाही पिऊन आला मुतारा ढोसून इथून चालला. अरे त्या मोतारा ढोसूने काही ढोसूने पण तो काय माझ्या म्हणण्यावर आला का? पाय तू इज्जतीत राहा का. गरम उरल बर तू जास्त गरम कस का नको हा म्हणजे अरे आम्ही एवढ्या काम करून सवरून सुद्धा जर तुम्ही असे एवढे बावडे मुतारा ढोसून जर आमच्या पाठील असाल काय करा. एक्सक्यूज मी तुम्ही वजन बोलेल काय मला सोडलं बट पांढरा का तुम्ही कंटिन्यू ते थांबा वेट बर बर मी म्हणलं तुम्ही काय म्हणते ते पिणाऱ्याला काय झालं सबसिडी आहे ना ते आधी रे आमची कापड्यांच्यात काय करायचं तुमची शेंगा थांबा इथे म्हाताऱ्याचं झालं थोडं स्पष्टच बोलतो. धार्मिक कार्यासाठी आपण आपल्या गावातून दरवर्षी 20 ते 30 लाख सहज खर्च करतो. करायलाही पाहिजे, त्याबद्दल दुमतही नाही आणि विरोधही नाही. तेवढं पडलेल्या शाळांकडे बघायला आपल्याकडे वेळही नाही आणि पैसाही नाही. फक्त शिक्षक आणि त्यांच्या पगारावर टीका करून आपण सगळे मोकळे होतो. मान्य आहे, बऱ्यापैकी शिक्षक हे शिक्षण सोडून बाकी सर्व करतात. म्हणूनच सर्वच शिक्षक पेशा बदनाम करणे आपल्या गावाखेडेला परवडणार नाही. सरकारी शाळा वाचूया आणि आपले गाव समृद्ध आणि सुशिक्षित बनवूया. शेती कशी करायची ते सर्वांना माहिती आहे. शेती कशी करावी हे सांगणारे आम्ही कुणी नाही. सगळे जीव लावून शेती करतायत, पण बऱ्याचदा नैसर्गिक आपत्तीमुळे आपल्या हाताला निराशाच लागते. पण एक ज्वलंत प्रश्न आपल्या समोर आहे, तो म्हणजे शेती करायला कामगार वर्ग भेटत नाही. भेटला तरी तो टिकत नाही. आणि का टिकत नाही हे आत्ताच आपल्या नाटिकेमध्ये सादर झालं. शेतीसाठी आपल्याकडे लोक भेटत नाही. अगोदर पुरेसे मजूर आपल्याकडे उपलब्ध असायचे. शेती गावकऱ्यांचे प्रमुख उत्पन्नाचे साधन होते. पण आज परिस्थिती बदलली आहे. तरुण वर्ग नोकरी शिक्षणासाठी शहराकडे वळला. त्यामुळे शेतीकडे दुर्लक्ष होऊन कामगार कमी पडू लागले. जवळजवळ 500,000 तरुण गावामध्ये टाइमपास करत असतात. त्यांनीच इंटरनेट, आधुनिक यंत्र, मशीन यांचा वापर आणि ठिकठिकाणी होत असलेल्या कृषी प्रदर्शन कार्यक्रमात सहभागी होऊन शेती केली तर नक्कीच उत्पन्न वाढेल. शेतीचे कामं खूप पडलेले आहेत, त्यात मजूरही भेटत नाही. अशा वेळी आपण उपाय म्हणून बाहेर राज्यातील कामगारांना त्यांची कुठलीही चौकशी शहानिशा न करता आपल्याकडे ठेवून घेतो. गरीबाचा कार्यक्रम भरपूर आहे. आपल्या नावाने त्यांना सिम कार्ड घेऊन देतो. सर्व नोंद न ठेवता त्यांची खुली सूट त्यांना दिली तर महाराष्ट्रामध्ये वाढत्या गुन्हेगारी मागे हे एक मोठं कारण ठरू शकतं. तरुणांनी शेतीबाबत सुजाण व्हा. पूर्ण पडताळणी करूनच कामगारांना कामाला ठेवा. भावाची भावकी आणि गावाची गावकी बिघडवणारी यंत्रणा म्हणजे निवडणूक. कुणी जात बघून मतदान करतं तर कुणी धर्म बघून. काही देशी बघता फक्त दारूसाठी निवडणुकीच्या आतुरतेने वाटतात, कार्यक्रम राहिला तर काही पाकिटासाठी निवडणुकीची आधी रात्र जागून करतात. पैसे वाटून निवडून येणारा विकास करू शकत नाही आणि पैसे घेऊन मतदान करणारा हा त्यांना जाबही विचारू शकत नाही. निष्पक्ष मतदान करूया, गाव वाचूया. अशाच प्रकारे श्रीकृष्ण नाट्य मंडळ पुढच्या वर्षीही असाच एक गणित विषय घेऊन आपल्यासमोर येणार आहे. नाटिका जय भवानी नाट्य मंडळ सादर करीत आहे एक धमाल, विनोदी व कौटुंबिक व आत्मीय दिवाळीचे दर्शन घडवणारी नाटिका वेड्या भावाची वेडी माया अर्थात माहेरचा हळ.
रे